नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूया चीज पराठा. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य पुढीलप्रमाणे. गव्हाची पिठाची कणिक घेतलेली आहे मळून मी, चीज घेतलेले किसून, लाल तिखट घेतलेले, ऑर्गॅनो घेतलेले आणि चिली फ्लेक्स घेतलेले आहेत. एकदम इझी आणि झटपट होणारा हा पराठा आहे. तर चीज घेतलेले किसून आपण एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे, त्याच्यावरती चिली फ्लेक्स टाकलेले आहेत, नंतर ऑर्गॅनो टाकलेलं आहे. ते झाल्यानंतर त्याच्यावर थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे, बघू शकता थोडंसं टाकलेलं आहे. हा पराठा मी माझ्या मुलाच्या टिफिनसाठी बनवत आहे, त्यामुळे थोडंसं मी लाल तिखट टाकलेलं आहे. ते मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे. मग ते आपण कणिक बनवून घेतलेली, त्याचा एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि तो लाटून घेतलेला आहे मी व्यवस्थित, अशी चपाती बनवून घेतलेली आहे. त्याच्यावरती थोडंसं लाल तिखट टाकलं आणि तेल टाकलं आणि ते व्यवस्थित असं चपातीला पसरवून असं लावून घेतलेलं आहे. बघू शकता कशा पद्धतीने मी ते केलेलं आहे. आणि आता आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं चीजचं वगैरे सगळं मिक्स करून ते त्याच्यावरती असं पसरून द्यायचं व्यवस्थित, असं सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरलेलं आहे, बघू शकता. आणि आता आपण याला ट्रायंगल शेपमध्ये मी बनवणार आहे हा पराठा, म्हणून मी बघू शकता कशा पद्धतीने त्याला फोल्ड केलेला आहे. व्यवस्थित असं दुमडून घेतलेलं आहे आणि असं थोडासा दाबून घ्यायचा, नाहीतर मग ते चीज असं भाजताना वगैरे बाहेर येतं. आणि थोडंसं असं लाटून घेतलेलं आहे त्याच्यावरती, जास्त प्रमाणात नाही, हा बरोबर त्रिकोणी आकारामध्येच लाटलेला आहे. माझ्या मुलाला हा शेपमध्ये आवडतो. आपण कोणत्याही शेपमध्ये बनवू शकतो. आणि हा पराठा आपण भाजून घेऊ शकतो, गॅसवरती घ्यायचा व्यवस्थित असा, बघू शकता. तूप वगैरे पण तुम्ही यूज करू शकता याला, किंवा तेलावरती पण आपण भाजू शकतो, असं काही नाही आहे. आणि मग बघू शकता कशा पद्धतीने तो पराठा असा फुललेला आहे व्यवस्थित असा. आहा, कसा मस्त असा टम करून फुगलेला आहे. आणि एका ठिकाणून बघू शकता, एका ठिकाणून आपले चीज बाहेर आलेला आहे, त्याच्यामुळे तो दुसऱ्या साईडने असा जास्त असं फुगलेला दिसत नाही आहे. बाहेर आलेलं एका साईडने चीज, त्याला असं दाबून धरलं की बरोबर फुललेला आहे तो. छानपैकी असा आपला चीज पराठा हा रेडी झालेला आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनेलला लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपीजचा आस्वाद घ्या. बघू शकता कशा पद्धतीने आपला चीज पराठा दिसत आहे, मस्तपैकी असा. आणि मी खोलून पण दाखवलेला आहे कशा आतमध्ये चीज कशा पद्धतीने मेल्ट झालेला आहे पूर्णपणे. आणि हा टिफिनसाठी मी माझ्या मुलाला खूप आवडतो, हा मी टिफिनवर त्याला देते.